Good morning. We start the last chapter, mensuration, in Math 2. Last year, in the 9th standard, we learned some formulas. We studied surface area and volume of some three-dimensional figures. Let us recall that figures. Number 1, cuboid. Second, cube, cylinder, cone, sphere and hemisphere. Before that, we learn area of rectangle, is equal to L into B. Perimeter of rectangle 2L plus 2B. L is the length, B is the breadth. After that, square. Area of square side square. Each side is L, so it is a L square. Perimeter of square, all four sides congruent, so L is 4 into side. That is the formula to find out the perimeter and area of rectangle and square. We already learned that formula in 9th standard. So our first figure, cuboid. याला आपण लंब इष्टिकाचिती असं म्हणतो क्युबॉइडला. बघा आकृती कशी काढतोय मी. दोन आयत एकमेकांमध्ये काढा असे, त्याची व्हर्टेक्स जोडा, एक पेटीसारखा आकार दिसेल. याची ही लांबी असेल, ही रुंदी असेल आणि ही उंची असेल. म्हणजे लांबी, रुंदी, उंची. ही उंची, ही रुंदी म्हणजे ही रुंदी, ही पण रुंदी, ही पण रुंदी. ही लांबी, ही लांबी, ही एल, ही एल आणि एच, ही एच, एच. हे आपलं कळलं पाहिजे. मग आता याचे बेस जो आहे, बेस ऑफ क्युबॉइड इज रेक्टँग्युलर. याचा बेस रेक्टँगल आहे. मग याचा एरिया ऑफ बेस ऑफ क्युबॉइड म्हणजे एरिया ऑफ रेक्टँगल, लेंथ इंटू ब्रेड. पेरिमीटर ऑफ बेस ऑफ क्युबॉइड, खालच्याची म्हणजेच रेक्टँगलची पेरिमीटर झालं. आता याचं उभं पृष्ठफळ, ज्याला दॅट इज कॉल्ड लॅटरल. उभं म्हणजे 1, 2, 3 आणि 4 आहेत. सो लॅटरल सरफेस एरिया, त्याला उभे पृष्ठफळ म्हणतात. 2 इंटू ब्रॅकेट L प्लस B इंटू H. 2 इंटू ब्रॅकेट L प्लस B इंटू H. दॅट इज द पेरिमीटर इंटू हाईट. पेरिमीटर इंटू हाईट मीन्स लॅटरल सरफेस एरिया, ज्याला उभे पृष्ठफळ असं म्हणतात. आता सरफेस, टोटल सरफेस एरिया, ज्याला टोटल सरफेस एरियाला एस काढायचा आणि टी लिहायचा, दॅट इज द एस टी. आणि कर सरफेस एरिया एस सी. असे दोन शॉर्टकट. आणि फॉर व्हॉल्यूम व्ही, हे लक्षात ठेवा. मग आता टोटल सरफेस एरिया म्हणजे एस टी 2 इंटू ब्रॅकेट एल बी प्लस बी एच प्लस एल एच. 2 इंटू ब्रॅकेट एल बी प्लस बी एच प्लस एल एच आणि व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड, that means V is equal to L into B into H. That is the high formula for cuboid. Okay, नीट लक्ष द्या. एरिया ऑफ बेस म्हणजे रेक्टँगलचा एरिया L into B. पेरिमीटर ऑफ बेस म्हणजे 2L plus 2B, रेक्टँगलचं पेरिमीटर. लॅटरल म्हणजे उभे पृष्ठ 4, 1, 2, 3, 4 यांचा सरफेस एरिया. लॅटरल सरफेस एरिया 2 इंटू ब्रॅकेट L plus B into H. टोटल सरफेस 1 2 3 4 5 6
6 फेस आहेत, मग टोटल एरिया ऑफ 6 फेसेस दॅट इज द टोटल सरफेस एरिया 2 into bracket LB plus BH plus LH आणि व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड सो L into B into H. याचा शॉर्टकट L into B म्हणजे कोण आहे बघा बरं, एरिया ऑफ बेस into हाईट. शॉर्टकट व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड म्हणजे एरिया ऑफ बेस into हाईट, तळाचे क्षेत्रफळ गुणिले उंची म्हणजे शॉर्टकट L into B into H. आता क्युबॉइड नंतर क्यूब, याचे फॉर्म्युले माहित असले की क्यूबचे येतात बघा. आता मी एक स्क्वेअर काढतो, आता बघा अशी रेक्टँगल काढले होते, स्क्वेअर मध्ये स्क्वेअर काढतो, व्हर्टेक्स जोडतो. आता हा जो बेस आहे हा स्क्वेअर बेस आहे. सो एरिया ऑफ बेस ऑफ क्यूब म्हणजे स्क्वेअरचा बेस येतो, खाली स्क्वेअर आहे म्हणजे एरिया ऑफ स्क्वेअर म्हणजे साइड स्क्वेअर, ज्याची साइड एल आहे म्हणल्यावर एल स्क्वेअर. पेरिमीटर ऑफ बेस ऑफ स्क्वेअर 4L. त्यानंतर लॅटरल सरफेस एरिया चारचं म्हणून 4L स्क्वेअर. त्यानंतर टोटल सरफेस एरिया ज्याला आपण ST म्हणतो 6L स्क्वेअर. आणि व्हॉल्यूम ऑफ क्यूब ज्याला V म्हणतो L क्यूब. हे याचे फॉर्म्युला आहेत बघा. याचे जर माहित असतील, क्यूब म्हणजे काय, असा क्युबॉइड की ज्याच्या प्रत्येक साइड सारखी आहे, ज्याचा LBH, a cuboid in which length, breadth and height are equal is called cube. असा क्युबॉइड ज्याची लेंथ, ब्रेथ, हाईट सारखी असते, म्हणजेच L पण L, B पण L आणि H पण L, तिघही सारखे. आता याच्यामध्ये किमती भरा फक्त बघा. एरिया ऑफ बेस ऑफ आता क्यूब B म्हणजे L, L into L, L स्क्वेअर. पेरिमीटर ऑफ बेस ऑफ क्युबॉइड 2L प्लस इथं परत L टाका 2L 4L. लॅटरल सरफेस एरिया 2 into bracket L plus L आणि into परत L plus L 2L into 2 4L आणि 4L into L 4L स्क्वेअर. टोटल सरफेस एरिया 2 into bracket LB plus BH plus LH. बघा L into इथे L टाका परत L into L स्क्वेअर, L into L स्क्वेअर, L into L स्क्वेअर, L स्क्वेअर L स्क्वेअर 3L स्क्वेअर आणि into 2 म्हणजे 6L स्क्वेअर. व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड L into L क्यूब. म्हणजे जर क्युबॉइडचे फॉर्म्युले माहित असतील तर क्यूबचे फॉर्म्युले माहित होतात. तरी पण लक्षात ठेवा, बेस हा स्क्वेअर असतो म्हणून एरिया ऑफ बेस साइड स्क्वेअर म्हणजे L स्क्वेअर. पेरिमीटर ऑफ बेस चारही साइड सारखे आहेत म्हणून 4L. आता एका साइडचा एरिया L स्क्वेअर आहे, चार साइडचा किती असेल 4L स्क्वेअर, म्हणून लॅटरल सरफेस एरिया 4L स्क्वेअर. टोटल सरफेस एरिया 6 फेसेस आर देयर, 6 फेस आहेत, 6 पृष्ठभाग आहेत, 6 पृष्ठभागांचं क्षेत्रफळ एरिया 6L स्क्वेअर आणि व्हॉल्यूम ऑफ क्यूब L क्यूब. अशा पद्धतीने क्युबॉइड आणि क्यूबचे फॉर्म्युले आपल्याला सांगता आले पाहिजेत. आता तिसरी आकृती सिलेंडर. लक्ष द्या, सिलेंडरचे फॉर्म्युले लिहून घ्यायचे, नवे लर्न करायचे, डोक्यात ठेवायचे. कोणताही फॉर्म्युला कधीही सांगता आला पाहिजे. आता क्युबॉइड शेप म्हणजे तुमच्या विटेचा आकार, तुमच्या भिंतीचा आकार, स्लॅबचा आकार, बीमचा आकार, डस्टरचा आकार, हे सगळे काय येतं क्युबॉइडल शेप, क्युबॉइडचा आकार आहे. त्याचप्रमाणे तुमची बेंचची फळी आहे, इट इज ऑल्सो क्युबॉइडल शेप. क्यूब शेप म्हणजे काय, ज्याची लांबी रुंदी उंची सारखी आहे असा ठोकळा ज्याला क्यूब म्हणतात. बरोबर. आता आपण शिकतोय सिलेंडर.
सिलेंडर याला वृत्तचिती म्हणतात मराठीमध्ये. दंडगोल वृत्तचिती बघा, वरती पण सर्कल आणि खाली पण सर्क्युलर शेप, वरती आणि खाली सर्क्युलर शेप आहे आणि मध्ये ही हाईट आहे. बरोबर आहे. तुम्ही पाण्याचा पाईप पाहिला असेल, पाण्याचा पाईप किंवा एमएससीबीचा पाईप होता पूर्वी, गोल होता बघा, तो पाईप असेल. पाण्याचा पिंप पाहिलं, टिपाड खाली गोल आहे वर गोल आहे. घरामध्ये असणारी टीप पाण्याची खाली गोल आहे वर गोल आहे, म्हणजे दॅट शेप इज कॉल्ड सिलेंड्रिकल शेप. बरोबर आहे. हा सर्क्युलर आहे, हा पण सर्क्युलर आहे. मग एरिया ऑफ बेस हा सर्क्युलर असल्यामुळे त्याचा एरिया म्हणजे पाय आर स्क्वेअर. बरोबर आहे. ही सेंटर आहे, इथं सेंटर आहे, दोघांचे सेंटर जोडले त्याला हाईट म्हणतात. इथून इथं त्याला रॅडियस म्हणायचं. बरोबर आहे. ही रॅडियस, ही हाईट. एरिया ऑफ बेस पाय आर स्क्वेअर. पेरिमीटर ऑफ बेस म्हणजे त्याला सर्कम म्हणतात, सर्कमफरन्स. याचा सर्कमफरन्स 2 पाय आर. आर इज द radius of base and h is height. Area of base काढला pi r square, perimeter of base 2 pi r. आता कर्व सरफेस एरिया म्हणजे फक्त कर्व भाग. ज्याला शॉर्टकट SC म्हणतात, पाय 2 पाय आर एच हा त्याचा फॉर्म्युला आहे. आणि टोटल सरफेस एरिया ज्याला ST म्हणतात, 2 पाय आर आणि ब्रॅकेट मध्ये आर प्लस एच. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर ज्याला V म्हणतात, पाय आर स्क्वेअर एच. दॅट इज द फॉर्म्युला. बघा, एरिया ऑफ बेस पाय आर स्क्वेअर, पेरिमीटर ऑफ बेस 2 पाय आर, कर्व सरफेस एरिया म्हणजे SC 2 पाय आर एच. आर इज द रेडियस, एच इज द हाइट. टोटल सरफेस एरिया ST 2 पाय आर इंटू ब्रॅकेट आर प्लस एच. आणि व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर पाय आर स्क्वेअर एच. हा पाय आर स्क्वेअर म्हणजे एरिया ऑफ बेस इंटू हाइट. बघा सारखंच बघा, व्हॉल्यूम म्हणजे एरिया ऑफ बेस इंटू हाईट असतं. कळलं का? आणि कर्व सरफेस एरिया म्हणजे 2 पाय आर म्हणजे पेरिमीटर ऑफ बेस इंटू हाईट असते. कर्व सरफेस एरिया लक्षात ठेवायचं. हे झाले सिलेंडरचे फॉर्म्युले. त्यानंतर कोन. बघा, कोनिकल शेप. कोन म्हणजे शंकवाकृती आकार म्हणजे बादलीभर माती घेतली किंवा वाळू घेतली आणि पालथी घातली आणि आपण काढून घेतलं तर जो तयार होतो ना आकार, हा कोनिकल शेप असतो. नरसाळ्याची दांडी सोडून बाकीचा जो आकार आहे दॅट इज द कोनिकल शेप. आईस्क्रीमचा तुम्ही कोन पाहिला असेल, मेहंदीचा कोन पाहिला असेल, त्याला कोन का म्हणतात? बिकॉज दे हॅव कोनिकल शेप. ओके, त्याला कोन म्हणतात. आता मराठीत त्याला शंकू म्हणतात. इंग्लिश मध्ये त्याला या सिलेंडरला म्हणतात दंडगोल किंवा वृत्तचिती. आता कोन, शंकू, याचा बेस जो आहे सर्क्युलर आहे म्हणजे एरिया ऑफ बेस सर्कलचं म्हणजे पाय असो. बरोबर आहे. पेरिमीटर ऑफ बेस पुन्हा तेच 2 पाय आर म्हणजे दोन्ही फॉर्म्युले सेम आहेत. बघा, एरिया ऑफ बेस ऑफ कोन पाय आर स्क्वेअर, पेरिमीटर ऑफ बेस ऑफ कोन 2 पाय आर. आता SC ऑफ कोन म्हणजे कर्व सरफेस एरिया पाय आर एल. हियर आर इज radius of base, h is perpendicular height. जी परपेंडिक्युलर असते बघा, वरचं टोक आणि खालीचं सेंटर ऑफ सर्कल यांना जॉईंट करते ती परपेंडिक्युलर हाईट. आणि ही जी तिरकी दिसते ही आणि ही त्याला म्हणतात स्लॅंट हाईट. मराठीत त्याला तिरकस उंची म्हणतात, याला लंब उंची म्हणतात.
तिरकस आणि लंब उंची. आता एल एच आणि आर इथे काटकोन त्रिकोण आहे बघा. पायथागोरसचा थेरम कर्ण वर्ग हायपोटेनस स्क्वेअर एल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर साइड 1 आणि साइड 2 एच स्क्वेअर. हे सूत्र वापरायचं. जर एल आर एच तिघांपैकी जर दोघं दिले तर तिसरा काढण्यासाठी एल स्क्वेअर बरोबर आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर या फॉर्म्युल्याने आपण तिसरं काढू शकतो. हा सगळ्यात महत्वाचा फॉर्म्युला आहे कोनसाठी. लक्षात ठेवायचं. एरिया ऑफ बेस पाय आर स्क्वेअर, पेरिमीटर ऑफ बेस 2 पाय आर, एससी ऑफ कोन पाय आर एल, एसटी ऑफ कोन म्हणजे टोटल सरफेस एरिया पाय आर आर प्लस एल आणि व्हॉल्यूम ऑफ कोन ज्याला आपण व्ही म्हणतो हेच व्हॉल्यूम त्याला 1/3 लावायचं. हे झाले फॉर्म्युले कोनाचे. नाव स्पियर. आता आपण जातोय स्पियर म्हणजे गोल. तेव्हा हा गोल आहे. कुठून आहे बघा तुम्ही हा गोल दिसतो. सो त्याला रेडियस असते फक्त. आर म्हणजे रेडियस ऑफ स्पियर. बरोबर आहे. मग याला एससी आणि एसटी सारखाच असतो. पुढे बघा कर्व सरफेस म्हणजे त्याचा वक्र भाग आणि एकूण पृष्ठभाग सगळा एकूण सारखाच असतो. मग एससी इज इक्वल टू एसटी 4 पाय आर स्क्वेअर वेर आर इज द रेडियस आणि व्हॉल्यूम ऑफ स्पियर 4/3 पाय आर क्यूब. याला फक्त दोनच फॉर्म्युले आहेत. एससी एसटी याचा सेम असतो. मग कर्व सरफेस एरिया टोटल सरफेस एरिया 4 पाय आर स्क्वेअर आणि व्हॉल्यूम इज 4/3 पाय आर क्यूब. आता हेमिस्फियर याला कापला बरोबर म्हणजे अर्धा घेतला त्याला हेमिस्फियर म्हणतात. स्पियर एसपीएच आर बरोबर हेमिस्फियर. आर इज द रेडियस ऑफ हेमिस्फियर. आता बघा दोन फॉर्म्युले याच्यावरच मिळतील पण याला एससी आणि एसटी वेगळा असतो. आता याला बेस आहे बघा. आता हा याचं बुड आहे. याचं बुड जे सर्क्युलर आहे. एरिया ऑफ बेस हेमिस्फियर म्हणजे पाय आर स्क्वेअर. बरोबर. याचा एससी कर्व सरफेस एरिया म्हणजे इथून इतकाच फक्त म्हणजे अर्धा होईल. बरोबर. याच्या 2 पाय आर स्क्वेअर. आता याचा एसटी म्हणजे हा कर्व पण येईल आणि बेस पण येईल. म्हणजे हा कर्व म्हणजे 2 पाय आर स्क्वेअर आणि बेस म्हणजे पाय आर स्क्वेअर म्हणजे 2 पाय आर आणि 1 पाय आर म्हणजे किती 3 पाय आर स्क्वेअर. आणि याचं व्हॉल्यूम त्याच्या निम्म याला 2 ने भागलं 2 येईल. हे याचे फॉर्म्युले झाले. तर या ठिकाणी आपण सगळे फॉर्म्युले पाहिलेले आहेत. सगळे फॉर्म्युले छानपैकी एका खाली एक लिहायचे आहेत. आता जर आपल्याला उत्तर लिटरमध्ये आणायचं असेल तर तुमचं उत्तर सीएम क्यूब मध्ये पाहिजे. सीएम क्यूब मध्ये असेल तर त्याला तुम्ही 1 लिटर बरोबर 1000 सीएम क्यूब असतं हे आपल्याला माहीत पाहिजे. 1 लिटर बरोबर 1000 सीएम क्यूब असा एक फॉर्म्युला आहे. त्याच पद्धतीने आणखी एक फॉर्म्युला सांगून ठेवतो तुम्हाला की जर तुम्हाला मीटरचं रूपांतर लिटरमध्ये उत्तर जर लिटरमध्ये आणायचं असेल कॅपॅसिटी काढायची असेल यू हॅव टू मल्टिप्लाय बाय 1000. आता म्हणजे 1 लिटर म्हणजे 1000 सीएम क्यूब आणि 1000 लिटर म्हणजे 1 मीटर क्यूब. लक्षात घ्या 1000 सेंटीमीटर क्यूब असेल. सगळी माप सेंटीमीटर मध्ये आणले तर उत्तर सेंटीमीटर क्यूब मध्ये येईल. त्याला 1000 ने भागलं तर आन्सर लिटर मध्ये येईल. आणि जर आपला आन्सर मीटर क्यूब मध्ये आलं तर त्याला 1000 ने गुणायचं
म्हणजे लिटर मध्ये येईल. म्हणजे बघा मीटर क्यूब मध्ये असेल तर त्याला 1000 ने गुणायचं आणि सेंटीमीटर मध्ये क्यूब मध्ये आलं उत्तर त्याला 1000 ने भागायचं. लक्षात ठेवा कधी भागायचं कधी गुणायचं हे लक्षात ठेवा. हे सगळे फॉर्म्युले आपल्याला खाली लिहायचे आहे तुम्ही. आता याच्यावरची काही गणित आपण बघूयात. पुस्तकात सोडून दिलेली जी गणित आहेत तेवढी 3 गणित घेतो. आता बघा पहिलं एक्झाम्पल पेज नंबर 143 वर 143 पानावर. तत्पूर्वी 141 पानावर सुद्धा दोन गणित आहेत बघा. तुम्हाला तिथं लेंथ ब्रेथ अँड हाईट ऑफ अन ऑइल कॅन आर 20, 20, 30 cm respectively. LBH is given, L20, B.20 आणि H30 सगळे माप सेंटीमीटर मध्ये आहेत. shown in adjacent figure how much oil will it contain. त्याच्यामध्ये किती ऑइल असेल त्याच्यामध्ये किती ऑइल बसेल. मग व्हॉल्यूम ऑफ काय ते ऑइल कॅन किंवा व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड L into B into H 20 into 20 into 30. सूत्रात किमती भरल्या 1 2 3 3 शून्य लिहून ठेवले. 2 दुने 4 4 त्रिक 12. उत्तर आलं cm क्यूब. बरोबर आहे. सो हाऊ मेनी लिटर्स ऑफ ऑइल कॅन बी रिच किंवा कॅन बी कंटेन. सो इथं म्हणणार कॅपॅसिटी ऑफ ऑइल कॅन. बरोबर. हे जे उत्तर आलं सेंटीमीटर क्यूब याला 1000 ने भागा. दॅट इज द आन्सर 12 लिटर. बरोबर आहे. आता कॅपॅसिटी काढताना सेंटीमीटर क्यूब होतं म्हणून 1000 ने भागलं. जर मीटर क्यूब असेल तर 1000 ने गुणलं असतं. दुसरी आकृती बघा. इन द ऍडजॉइनिंग फिगर हे तुम्हाला 10 दिले आणि हे 21 दिले. ऍडजॉइनिंग फिगर शोन द मेजर्स ऑफ जोकर्स कॅप. जोकरची कॅप येते. विदूषकाची टोपी. हाऊ मच क्लॉथ इज नीडेड टू मेक सच ए कॅप. आता त्याला किती कापड लागेल म्हणजे ती आतून बोकडी असते ना म्हणजे फक्त बाहेरचा भाग काढायचा आहे. म्हणजे यू हॅव टू फाइंड कर सरफेस एरिया. सो एससी चा फॉर्म्युला आहे पाय आर एल. काय फॉर्म्युला आहे एससी ऑफ कोन पाय आर एल. सो एल इज देअर 21, आर इज देअर 10 आणि पाय इज 22/7. 22 गुणिले 10 त्रिक 30 आणि 66 सेंटीमीटर क्यूब. सी स्क्वेअर सॉरी. एरिया असेल तर स्क्वेअर म्हणायचं युनिट आणि व्हॉल्यूम असेल तर क्यूब म्हणायचं. आता सगळी माप सेंटीमीटर मध्ये असल्यामुळे दॅट इज द आन्सर. पहा आता पेज नंबर 143 त्याच्यावरचं पहिलं एक्झाम्पल. नीट लक्ष द्या. सगळे फॉर्म्युले आपण घेतलेले आहेत. आता 3 एक्झाम्पल फक्त घेणार आहे मी. बघा रेडियस अँड हाईट ऑफ सिलेंड्रिकल. फॉर सिलेंड्रिकल वॉटर रिझर्वोयर म्हणजे टाकी. ती समजा टाकी म्हणतात त्याला. रेडियस आर आणि हाईट 2.8 मीटर आणि 3.5 मीटर. ओके रिस्पेक्टिव्हली. हाऊ मच मॅक्झिमम वॉटर कॅन द टँक होल्ड. आता आतलं मटेरियल काढायचं असेल. पाणी किती मावेल, धान्य किती मावेल, हवा किती मावेल, ऑइल किती मावेल हे सगळं काढायचं असेल तर तुम्हाला व्हॉल्यूम काढावं लागतं. आणि त्या टाकीला पत्रा किती लागेल, टाकीला सिमेंट किती लागेल किंवा टाकीला कव्हर लावायचं आहे हे जर काढायचं असेल तर मग कर सरफेस एरिया टोटल सरफेस एरिया काढायचं असतं. यू हॅव टू फाइंड व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल वॉटर रिझर्व्हर. म्हणजे सिलेंड्रिकल आहे. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर पाय आर स्क्वेअर एच. पायची किंमत 22/7, आर 2.8 स्क्वेअर आणि एच 3.5. सो राईट डाऊन 2.8 2 टाइम्स. रिमूव्ह द पॉइंट. पॉइंट आखून दिला बघा. एक घर सरकलं खाली 10 7 चौक 28, 22 चौक 88 गुणिले 28 गुणिले 35 आणि भागिले 1 वर 3 शून्य. अशा पद्धतीने व्हॉल्यूमच्या फॉर्म्युल्यामध्ये किमती भरल्या. आणि आता हे जे गुणाकार येईल 88 गुणिले 28 8 8 64 8 8 64 8 8 64 6 70 2 8 16 आणि 1 17 4 6 7 7 14 24 64
गुणिले 35 भागिले 1000, याला 35 ने गुणा, 5 चोक 20, 5 सक 30 आणि 2 32, 5 चोक 20 आणि 3 23, 10 आणि 2 12, 3 चोक 12, 3 सक 18 आणि 19, 3 चोक 12 आणि 1 13, 6 आणि 1 7, 0 4, 9 3 12, 3 आणि 3 6 आणि 8. 86 240 भागिले 1000, शून्य गेला 1, 2 शून्य येतं, 2 घर पॉइंट द्या. आता मीटर मध्ये असल्यामुळे मीटर क्यूब 86.24. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं बघा. 86.24. आपण टँक व्होल्ट म्हणले. आता आपल्याला उत्तर लिटर मध्ये काढायचं आहे. तर मी मगाशी काय सांगितलं, 1 मीटर क्यूब म्हणजे 1000 लिटर. So you have to multiply that by 1000. 86 24 ला 3 शून्य जोडा, पॉइंट नंतर 2 घर होते, म्हणजे 86,240 लिटर इज द कॅपॅसिटी ऑफ दॅट वॉटर टँक. तुम्ही म्हणणार वॉटर टँक होल्ड 86,240 liter of water. A person need 70 liter of water per day. One person need 70 liter water. So number of person is equal to 86240 upon 72. 72 ने याला भागा तुम्ही, जे उत्तर येईल that is the number of persons. Okay. Second, how many solid cylinders of radius 10? पहा आता पान नंबर 143 वर गणित चाललंय. हाऊ मेनी सॉलिड सिलेंडर, सॉलिड म्हणजे भरीव थोडक्यात, ऑफ रेडियस r 10 cm सिलेंडर and height 6 can be made. आता भरीव आहे, so volume of cylinder पाय r स्क्वेअर h. मी पायची किंमत मुद्दाम टाकत नाही, का नाही ते तुम्हाला सांगतो. r ची 10 स्क्वेअर आणि h 6. राईट डाऊन 10 2 टाइम्स आणि मी असंच लिहितो cm क्यूब. इट इज अ फॉर सिलेंडर, सॉलिड सिलेंडर. कॅन बी मेड बाय मेल्टिंग. मेल्टिंग म्हणजे वितळवणे. वितळवायचं आलं की शक्यतो व्हॉल्यूमच असतं. सॉलिड स्पियर, फॉर सॉलिड स्पियर व्हॉल्यूम ऑफ स्पियर रेडियस 30 बघा, 4/3 पाय r क्यूब, 4/3 पाय 30 क्यूब, 4/3 पाय 30 3 वेळा लिहायचं. बस. पाय का नाही टाकला तर मला भागाकार करायचा. या प्रश्नाचा मराठी अर्थ असा होतो, हाऊ मेनी सॉलिड सिलेंडर्स, किती सिलेंडर तयार होती सॉलिड स्पियर मेल्ट केल्यावर. म्हणजे ह्याला मेल्ट केलं म्हणजे हे मटेरियल, याच्यापासून असे किती सिलेंडर तयार होतील, याचं व्हॉल्यूम भागिले याचं व्हॉल्यूम, नंबर ऑफ सिलेंडर. मग तुम्ही म्हणणार नंबर ऑफ सिलेंडर इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सॉलिड स्पियर भागिले व्हॉल्यूम ऑफ सॉलिड सिलेंडर. इथं जे नंबर ऑफ असतं त्याचं व्हॉल्यूम खाली असतं, लक्षात ठेवायचं इथं. आता याची किंमत भरा, 4/3 पाय 30 into 30 into 30, हे सगळं आपण 1/1 भागिले पाय इंटू 10 into 10 into 6. आता तुम्ही पाय घ्यायचं, कॅन्सल, 0 0 पण गेले, बरोबर आहे. 6 पंचे 30. आता 4/3 5 3 राहिलं, 3 3 कॅन्सल, 4 पंचे 20 आणि 20 3 60 त्याचं उत्तर आहे. 60 सिलेंडर्स कॅन मेड. अतिशय सोपं गणित आहे आणि त्याच्यामधलं तिसरं गणित एवढं समजून सांगतो. पहा आता काय म्हटलंय, पान नंबर 144. टेंट ऑफ सर्कस. बघा सर्कसचा टेंट आहे, वरती खाली सिलेंड्रिकल आहे आणि वरती कोनिकल पार्ट आहे. बघूयात, गणित वाचूयात. such that lower part is cylindrical and upper part is conical. The diameter of the base of the tent is 48.
याची डायमीटर दिली 48. मग डायमीटर ऑफ बेस इज इक्वल टू 48 मीटर, म्हणजे D इज इक्वल टू 48. D चा फॉर्म्युला D इज इक्वल टू R. 48 इज इक्वल टू 2R. 48 अपॉन 2 म्हणजे 24 मीटर. मग रेडियस ऑफ बेस ऑफ सिलेंडर is equal to 24 meter R. Okay, next. And height of the cylindrical part. हा cylindrical part आहे, त्याची हाईट किती आहे? 15 मीटर. H is equal to R आला 24 आणि H 15 मीटर. cylindrical part चालले. Total height of tent is, बघा आता total height ऑफ टेंट, बघा टोटल हाईट टेंट ही बघा इथपासून तर इथपर्यंत ही सगळी टोटल हाईट आहे बघा. त्यातली ही हाईट जी इथून इतकी ही 15 आहे आणि टोटल हाईट 33 आहे. टोटल हाईट इज इक्वल टू हाईट ऑफ कोनिकल पार्ट प्लस हाईट ऑफ सिलेंड्रिकल पार्ट. एकूण हाईट 33, हाईट ऑफ कोनिकल पार्ट प्लस 15, 33 वजा 15, सो हाईट ऑफ कोनिकल पार्ट, ज्याला आपण स्मॉल h म्हणूयात. 33 वजा 15 म्हणजे 18 येईल. कोनिकल पार्ट आणि फॉर सिलेंडर हाईट आपण कॅपिटल H मानू. का बरं कॅपिटल H? ही हाईट कॅपिटल H म्हणून ही स्मॉल h म्हणून, दोघांच्या तुमच्या वेगवेगळ्या आहेत म्हणून. फाइंड एरिया ऑफ कॅनव्हास रिक्वायर्ड. कॅनव्हास काढायचा आहे तुम्हाला टू मेक द टेंट. टेंट बनवायला म्हणजे इथं कापड लागेल, इथं कापड लागेल, आतमध्ये कापड नसेल मग इथं कापड लागणार आहे, म्हणजे SC ऑफ कोन, इथं कापड लागणार आहे मग SC ऑफ सिलेंड्रिकल पार्ट. म्हणजेच काय म्हणलं त्यांनी, एरिया ऑफ कॅनव्हास रिक्वायर्ड. बरोबर. SC ऑफ कोनिकल पार्ट प्लस SC ऑफ सिलेंड्रिकल पार्ट. फक्त बघा म्हणजे याचा कर्व सरफेस आहे, याचा कर्व. आता कोनिकल सरफेस SC काय आहे? कोनिकल सरफेसचा पाय आर एल आहे ना, पाय आर एल कर्व सरफेस एरिया. आणि SC ऑफ सिलेंड्रिकल पार्ट 2 पाय आर एच, पण H त्याचा कॅपिटल आहे, 2 पाय आर एच. दॅट इज द फॉर्म्युला. बरोबर. आता याचा बेस सर्क्युलर आहे, याचा बेस सर्क्युलर आहे, दोघांची रेडियस सेम आहे. मग ही सुद्धा किती असेल? 24 असेल. आणि ही सुद्धा किती आहे? 24. काढली ना आपण. मग आता इथं पाय, इथं पाय, पाय कॉमन घ्या, इथं आर, आर कॉमन घ्या, कंसात एल आधी 2h राहील. पायची किंमत 22/7 आय थिंक नॉट गिवन, सो 22/7. आर आत्ताच काढले आपण 24. एल sorry, you have to find the L. L means the slant height of conical part. इथं काढतो बघा मी. Slant height of conical part is equal to L. L square बरोबर R square plus S square. R किती आहे? 24 चा स्क्वेअर आणि H किती आली? 18. 18 स्क्वेअर 576 अधिक 324, 530 म्हणजे 900. Taking square root both side. Taking square root. So L is 30 meter. So put L 30 plus 2 into capital H is 15. बघा 22/7 24. 15 30 30 60 होईल बघा. बरोबर आहे. पायची किंमत त्यांनी दिलेली नाहीये. मग आता वर्षांचा गुणाकार करा भागिले 7. 22 चौक 88, 22 44 8, 52 0 7 6 8 48
12 16 30 आणि 31 पॉइंट मध्ये उत्तर येईल. तुम्ही करा तो भागाकार. दॅट इज द टोटल कॅनव्हास रिक्वायर्ड. तुम्हाला अजून काय पाहिजे? फाइंड द व्हॉल्यूम ऑफ एअर इन द टेंट. आतली हवा काढायची. व्हॉल्यूम ऑफ एअर इन द टेंट इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कोन प्लस व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल पार्ट. व्हॉल्यूम ऑफ एअर इन टेंट, व्हॉल्यूम ऑफ कोनिकल पार्ट, व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल पार्ट. कोनिकल पार्ट याचं व्हॉल्यूम आणि याचं व्हॉल्यूम. आता कोनिकल पार्टचं व्हॉल्यूम काय येईल? फॉर्म्युला 4/3 पाय आर क्यूब. हो, कोनिकल पार्ट नाही, सॉरी. याचं व्हॉल्यूम 1/3 पाय आर स्क्वेअर एच आणि याचं व्हॉल्यूम पाय आर स्क्वेअर कॅपिटल एच. याची हाईट वेगळी. पाय आर स्क्वेअर कॉमन आहे. पायची किंमत 22/7. हा 24 चा स्क्वेअर 1/3 एच. स्मॉल एच इज हाऊ मेनी? 15 आहे. 18 आणि कॅपिटल एच किती आहे? 15. 3 सख 18 15 6 21 होईल. 22/7 24 दोनदा बेरीज 21 7 त्रिक 21 22 गुणिले 24 गुणिले 24 गुणिले 3 66 गुणिले 576 गुणाकार करा. तुमचं उत्तर येऊन जाईल मीटर क्यूब मध्ये. या ठिकाणी आपण थांबूयात. 7.1 आपण पुढच्या तासाला घेऊयात. धन्यवाद.